कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अनाथ आहे ते सगळे. समजा उद्या रस्त्यावर गाडीनं ठोकलं तर कंप्लेंट करायला सुद्धा कोणी यायचं नाही. जर शांत बसला तर जीजी आज ना उद्या बाहेर काढेल तुम्हाला. पण काय बोलला तर जीव गमावा लागेल, लक्षात ठेवा. पोलीस स्टेशन मध्ये येऊन धमकी देतो का रे? साहेब, तुम्हाला कबुली ऐकायला येत नाही, धमकी ऐकायला आली. अर्जुन, एकदा का मुलांकडून स्टेटमेंट मिळालं ना की मग यांच्याकडे बघू आपण. ए बाळांनो, तुम्ही हे खरं खरं बोलाल ना, कोर्टामध्ये बोलाल ना हे सगळं? मॅडम, आम्हाला नाही काय माहिती यातलं, आम्हाला नाही बोलायचं यावर. अरे पण तुम्ही जबरदस्ती करू नका मॅडम, लहान मुलं आहेत ती. चिंचुके, आत घेऊन जा सगळ्यांना. चारी बाजूनी सांगणारे लोक असतील तर तो मुलगा कधीच बोलणार नाही मॅडम. मॅडम, आपण एक काम करू, त्या पोराला घाबरू, म्हणजे घाडाघाडा बोलेल बघा. नाही चिंचुके, अहो ती लोक पण त्यांच्यासोबत तेच करतात. आपण बोललो, आपण मारलं तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? अहो मॅडम, एवढं मारायचं वेळ त्याला, त्याच्या तोंडून खरं बाहेर येईल एवढंच बस. बाकी काय, नुसतं घाबरायचं त्याला. नाही चिंचुके, त्याला जर मारलं तर तो इथे खरं बोलेल, पण त्याने कोर्टात जाऊन स्टेटमेंट बदललं तर मग काय करायचं? हो मॅडम, हे अगदी खरं आहे. त्याला बोलतं करायचं असेल ना तर त्याला हे पटवून दिलं पाहिजे की तू जर बोललास तर ते तुझ्या फायद्याचं राहील, तरच तो कोर्टातही त्याचं स्टेटमेंट बदलणार नाही. ए अशक्य आहे. इथे किती लोक आहे आणि त्यात ती गायकवाडची लोक आहेतच ना. आपण त्यांना काय बोललो की भीती दाखवायला? मॅडम, एकदा प्रयत्न तर करून बघूया त्या मुलाशी बोलण्याचा. अरे हा, अगं त्या मुलाला एकट्यात घेऊन जर का बोलायला गेलो ना तर बाहेर काहीही सांगण्यात येते. आणि पत्रकार त्यांनी जर प्रश्न उठवले ना तर आपल्या सगळ्यांवर चौकशी बसेल. अहो मॅडम, मग आता काय करायचं सांगा बरं. अर्जुन सर, मी काय म्हणते, हा चान्स घालवून चालणार नाही. पत्रकारांना जोवर काही कळत नाही ना तोवर ते इथून हलणारच नाही. आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. हा, पण बिना पुराव्याचं असं पत्रकारांच्या समोर जाणं म्हणजे आपणच तोंड कशी पडण्यासारखं असं मला तरी वाटतं. साहेब, अहो ती पोरग खरं बोललं तर काहीतरी पुरावा मिळेल आपल्याला, नाहीतर त्या अत्तारला ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही आपल्याला. पुरावा मिळेल आपल्याला. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. हे बघा, मॅडम, हे कदाचित काम करेल. नाही, रिस्क आहे मला वाटतं यामध्ये. म्हणजे जरा जरी इकडे तिकडे झालं ना तर अवघड होईल सगळ्यांनाच. होऊच द्यायचं नाही. आपण आपलं काम चोख करायचं. चला तर मग. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.